हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वराच्या चॅनलवर खूप 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 मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मी हा जो व्हिडिओ बनवला आहे तो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण आलूवडा कशा प्रकारे करणार आहोत. कुरकुरीत असा आलूवडा कसा होईल. अगदी मुंबईचा वडापाव देखील तुम्ही विसरून जाल अशा प्रकारे हा आपण वडा करणार आहोत, आलूवडा. तर आपण बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे. जस्ट एक फॉर्मॅलिटी. तर तुम्ही बघू शकता एका बाउलमध्ये मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत इथे 4 आणि 4 बटाट्यांसाठी 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, चण्याच्या डाळीचं पीठ आणि मीठ, बारीक वाटलेला हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला, मोहरी, लाल तिखट आणि जिरे. चला तर बघूया आपण आता कसा करायचा झटकीपट आलूवडा. पहिल्यांदा आपण स्टफ तयार करून घेऊया. इथे हे जे आलू मी घेतलेले होते उकडून, त्याला मी आता हे स्मॅश करणार आहे. चांगले थंड झालेले तर याला मी आता स्मॅश करणार आहे हाताने. तर तुम्ही बघू शकता की आलू मी अशा प्रकारे स्मॅशरने किंवा तुम्ही हाताने करू शकता स्मॅश करून घ्यायचं आहे. आलू व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आधी सुरुवातीला आपण मीठ टाकून घेऊया. मीठ याच्यामुळे मिठाला पाणी सुटतं म्हणून सुरुवातीला थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर 1 चमचा मी इथे तिखट टाकते, लाल मिरची पावडर. मी ही 1 चमचा आणि थोडीशी अजून वरती घेते. तुम्ही तुमच्या म्हणजे चवीनुसार घालू शकता, कारण यामध्ये मी हिरवी मिरचीचा बारीक वाटून घेतलेला ठेचा टाकणार आहे. त्यामुळे मी लाल मिरची पावडर इथे थोडीशी कमी प्रमाणात टाकली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता. आणि एक अगदीच अर्धा चमचा मी याच्यात गरम मसाला टाकते. हे सगळं साहित्य आपण एकत्र घालून घेऊया. आता तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आणि आता हे मिक्स झाल्यानंतर आपण एक पॅन घेणार आहोत. याच्यामध्ये तेल टाकायचे. तेल तुम्ही याच्या 2 चमचे 2 उबळी जी असते आपली ती याच्यासाठी इनफ आहे, जास्त तेल नाही. तुम्ही बघू शकता मी ही कढई पॅन घेतलेला इथे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकले तेल गरम करून. आता हा मोहरी उडते आणि याचा सुरेख असा सुगंध लागण्यासाठी काय करायचं, याच्यावर 2 मिनिट मोहरी तडतड होईपर्यंत थोडंसं झाकण ठेवून द्यायचं. आता इथे मोहरी छानपैकी अशी तडतड झालेली बघा. मोहरी तडतड झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकणार, थोडंसं वरती. त्यानंतर कढीपत्त्याची 5-6 पानं आणि अगदी थोडासा हिंग. आणि आपण हे जे मिक्सचर केलं होतं हे आता आपण त्यात टाकतोय. तुम्ही बघू शकता मी आता आपण जे बनवलेलं होतं मिक्सचर ते टाकलेले आणि आता व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊया. आता हे व्यवस्थित एकजीव असं सगळीकडे झालेलं आहे. याचा रंगही थोडासा बदलतो पहिल्यापेक्षा. आता मी याच्यात वरतून थोडासा ठेचा टाकला हिरवी मिरचीचा. ही हिरवी मिरचीचा जो ठेचा आहे तो विदाऊट लसूण आहे, म्हणजे ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला
जर लसण हवा असला तर तुम्ही त्यात अगदीच फोडणीच्या वेळेस सुद्धा टाकू शकता. अदरवाईज तुमच्या ठेच्यात जर असेल तर इट्स ओके. पण हा जो इथे मी टाकलेला आहे तो विदाऊट लसूण आहे. आणि हा ठेचा मी जो तयार केला आहे तो मिरची अगोदर तेलामध्ये थोडंसं रोस्ट करून तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून मी त्याचा हा ठेचा वाटून असा बनवलेला आहे. त्यामुळे मी वरतून हा टाकला. आणि जर तुम्ही ठेचा कच्च्या मिरचीचा जर काढलेला असेल तर तुम्हाला मग तो फोडणीत टाकावा लागेल, म्हणजे त्याला छान अशी चव येते. आता बघा हे मिक्सचर असं छान झालेलं आहे. याचा रंगसुद्धा बदललेला आहे. एक थोडंसं 2 मिनिट तरीसुद्धा आपण याच्यावर झाकून ठेवूया, कारण याचा जो वास असतो तो दरवळतो. 2 मिनिटं झालेले आहेत. आता मी याच्यावरचं झाकण काढून घेते आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता हे व्यवस्थित गॅस बंद करून टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र कालवून घ्यायचं. छान असा कोथिंबीरचा वास त्याला लागला पाहिजे व्यवस्थित. स्टफ बनवून रेडी आहे. आता मी एका बाउलमध्ये काढते. तर हे जे आपण स्टफ तयार केलेलं आहे गरम आहे सध्या. एका प्लेटमध्ये व्यवस्थित असं काढून घेऊन त्याला मी व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे. तर हे गार होईल स्टफ. तोपर्यंत आपण काय करूया, आपण इथे ह्याचं बॅटर तयार करून घेऊया. हे मी जे बेसनाचं पीठ घेतलं होतं ते 1 वाटी आणि वरती थोडंसं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडीशी 1 चमचा जिरे टाकते आणि चवीपुरतं याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. त्यानंतर या बॅटरमध्ये आपण थोडीशी अर्धा चमचा आपण हळद टाकू आणि अर्धा चमचा तिखट टाकूया. आता हे सगळं मिक्सचर आपण व्यवस्थित कालवून घेऊया आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आपण टाकून घेऊन हे बॅटर तयार करूया. आता बॅटर जे आपण व्यवस्थित याच्यामध्ये जे मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे सगळं एकत्र करून घ्या. थोडं थोडं पाणी यासाठी की जे बेसनाचं पीठ आहे त्याच्या गाठी होत असतात एकदम पाणी टाकण्यामुळे. त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊ आणि याला चांगलं एकजीव करून घेऊ. सगळीकडून असं ओलसर पीठ होईपर्यंत अगदी थोडं थोडंच पाणी याच्यामध्ये टाकायचं. चमच्यानी करतो तुम्ही हाताने करू शकता. तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटर आता रेडी झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारची हवी. बघा हे बघा, जास्त पातळही नाही आणि असं खूप घट्ट पण नाही. याची कन्सिस्टन्सी अशी झाली आहे. तर मग आपलं हे बॅटरही रेडी आहे आणि आपण हा स्टफ जो तयार करून घेतला होता आलूवड्यासाठी तो सुद्धा आता व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण आलूवड्या करू. आता हा जो आपला जी आलूची भाजी हा स्टॉक जो आपला बनवून रेडी आहे, आपण काय करणार आहोत त्याचे छोटे छोटे गोळे बॉल्स तयार करून घेऊया. म्हणजे तुमच्या म्हणजे तुम्हाला हवी तेवढी साईज तुम्ही करू शकता. छोटे छोटे बॉल असे याचे मी तयार करून घेते. जी बॉल्स मी तयार करून घेते तोपर्यंत आपण काय करणार आहोत, एक कढई गॅसवर ठेवणार आहोत. त्याच्यावर तेल ठेवायचं आहे गरम करायला आणि तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याचे मी अशा प्रकारचे छोटे छोटे बॉल्स बनवलेले आहेत. इथे हे बॅटर आहे आणि तेलही आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपण गॅसची जी स्पीड आहे ती थोडीशी कमी करतोय आणि कमी म्हणजे मीडियम टू लो हीटवर आपण हे आलूवडे तळून घेणार आहोत. आता ह्याच्यातले एक एक बॉल्स आपण या बॅटरमध्ये अशा प्रकारे डिप करूया. मी हाताने करते, तुम्ही हवं तर चमच्याने करू शकता. सगळ्या बाजूनी हे बॅटर व्यवस्थित असं लागलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आता हे जाईल कढईमध्ये.
करायचं तर सगळीकडून पसरवून घेऊ शकतो. त्यामुळे हाताने, अदरवाईज तुम्ही चमच्याने करू शकता. आलू वड्याला छान रंग आलेला आहे. मी बघू शकता आपली ही आलू वड्याची प्लेट अगदी मस्तपैकी तयार आहे. आणि तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता. शेंगदाण्याचा एक सॉस घेतलेला आहे, वरतून मस्तपैकी सॉस टाकायचा आणि पावसामध्ये छान अशा गरम गरम आलू वड्याचा आस्वाद घ्या. आणि अशा प्रकारे मी जसं केलं तसंच आलू वडे अगदीच करून बघा आणि कसं झाले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.